श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर स्वामी सेवा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जेणेकरून आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो व्हिडिओ असा होणार आहे की स्वामी आपली परीक्षा कशी घेतात. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत थांबायचं आहे, ऐकायचं आहे की महाराज परीक्षा कशी घेतात. आणि कधी कधी आपल्याला संकट आणतात, आवर्जून या व्हिडिओला तुम्हाला पाहायचं आहे. आणि हेच तुमच्यासोबत होतंय सुद्धा आणि झालेलं सुद्धा असेल. ठीक आहे, असेल नाही 100% होणारच. चला तर मग तुम्हाला त्याच्या पहिले एक सांगते. सेवा फिटनेस या चॅनलमध्ये सेवा म्हणजे स्वामींची जी काही मी तुमच्यासोबत सेवा शेअर करत असते. आणि त्यानंतर फिटनेस म्हणजे आपल्याकडे ऑनलाईन वर्कआउट क्लासेस असतात. ठीक आहे, वर्कआउट फ्रीमध्ये असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस वगैरे घेतली जाणार नाही आहे. वजन वाढलेलं असेल, कमी असेल, किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्याला PCODचा प्रॉब्लेम असेल, BP, शुगर, थायरॉईड, डायबिटीज यासारख्या समस्या असतील तर 100% तुम्हाला माझ्याकडून रिझल्ट मिळतो, रिझल्ट काढून दिला जातो. ठीक आहे, तर म्हणून सेवा फिटनेस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून आहे. तर चला तर मग मला हे सांगायचं आहे की महाराज आपली परीक्षा कशी घेतात. परीक्षा कशी घेतात, सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट आहे. जेव्हा पण तुम्ही स्वामींच्या सानिध्यात जाणार किंवा स्वामींच्या चरणापाशी जाणार तर तुम्हाला महाराज आपल्याकडे खिचण्यासाठी ते परीक्षा घेत असतात की हा भक्त माझ्यासाठी योग्य आहे का. खूप स्वामी भक्त आहेत, खूप स्वामी भक्त आहेत. जेणेकरून महाराज जेव्हा परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेमध्ये जर उत्तीर्ण झाला तर तो व्यक्ती महाराजांच्या चरणी असणार आणि महाराजांचा आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी असणार आहे. चला तर मग ह्या सेवा कोणत्या आहेत की आपल्याला महाराज त्यावेळेस अडचणी निर्माण करत असतात आणि खरा भक्त म्हणून ते महाराज आपली निवड कशी करतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. तर तुम्ही उत्सुक असाल तर आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत थांबायचं आहे आणि कमेंट करायला विसरायचं नाही आहे. श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, जेव्हा जेव्हा कधी तुम्ही पारायण केला असेल किंवा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत असणार, संकल्प करून, जेव्हा आपण एखादी वस्तू करतोय ना, गोष्ट करतोय ना, संकल्प करून, कुठलीही गोष्ट संकल्प करूनच करायची असते. संकल्पाशिवाय देवाला सुद्धा ही सेवा मान्य नसते. म्हणून संकल्प ठेवून जर तुम्ही सेवा केलात आणि ती सेवा करत असताना कोणती अडचणी तुम्हाला निर्माण झालेल्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. आणि खरंच ह्या अडचणी तुमच्यासोबत झाल्या असतील तर नक्कीच मला कमेंट करायचं आहे. स्वामी परीक्षा कशी घेतात. चला तर मग तुम्ही एखाद्या वेळेस सप्ताहाचं पारायण करत असाल किंवा तुम्ही 21 गुरुवार करत असाल, 11 गुरुवार करत असेल, किंवा तुम्ही महाराजांचं जे दत्तगुरु महाराजांचं पारायण आहे ते तुम्ही करत असाल. कोणते एखादं जर तुम्ही पारायण करण्याचा संकल्प केलात आणि ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहेत त्या दिवशी तुम्ही एक दिवस पारायण करणार, अचानक तुमच्यासोबत काहीतरी वादविवाद होणार घरच्यांसोबतच, फॅमिलीमध्ये, किंवा कदाचित फॅमिलीमध्ये नसेल झालं तर तुम्हाला बाहेरून काहीतरी ऐकायला मिळणार. म्हणजे कोणीतरी काहीतरी तुमच्या बाऱ्यात बोलणार आणि ते तुमच्या कानावर ऐकायला येणार. तिथे तुमचा दिमाग म्हणजे खवळणार, तुम्हाला भयंकर राग येणार. म्हणजे राग येणार आणि एक तर तुमचं पारायण चालू असतं. पण त्यावेळेस काय होतं की आपला दिमाग एवढा गरम होतो, एवढा गरम होतो की अक्षरशः आपल्याला त्या रागाच्या भारायणमध्ये कळत नाही की मी पारायण करते का नाही करते. पण चुकून आपण स्वतःहून काही करत नाहीये, पण चुकून तुमच्याने अपशब्द बोलले जातात किंवा जे तुम्हाला वाईट बोललं किंवा घरच्यामध्ये वादविवाद झाला तर तुम्ही त्यांना बोलणं, तुम्ही सहन न करणं, म्हणजे एकदम क्रोधमध्ये येणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप भयंकर येतात सेवा करत असताना. कारण की सेवा करत असताना, पारायण करत असताना हे 100% आपल्यासोबत होत असतात. माझ्यासोबत पण होते, आता पण होते, असं नाही का नाही होत, पण तुमच्यासोबत पण होत असेल. मग त्यावेळेस महाराज आपली परीक्षा घेतात. आता जेव्हा तुम्हाला राग आला, चिडचिडपणा झाला, खूप लवकर राग येतो, खूप सगळ्यांवर चिड काढायचं, एक तो काम खूप लागतो, एक तो पारायण करत असतो, म्हणजे पूर्ण गोंधळ होऊन जातो. तर त्यासाठी महाराज आपली परीक्षा घेत असतात. परीक्षा का घेतात की त्यांना माहिती आहे की आपला भक्त आपल्यासाठी योग्य आहे का नाही आहे हे त्याची निवड करत असतात. म्हणून जेव्हा पण तुम्ही पारायण करत असाल, कोणती सेवा करत असाल महाराजांची, तुम्हाला जर राग आला, चिडचिडपणा आला किंवा तुम्ही खूप रागामध्ये आलात, क्रोध आलात, तुमचा दिमाग कोणी खवळला तर तिथे तुम्हाला संयम ठेवायचा आहे. कारण संयमच महाराजाला खूप प्रिय आहे आणि ज्या व्यक्तीमध्ये संयम असेल ना तीच व्यक्ती महाराजांच्या चरणापाशी असेल आणि महाराजांचा आशीर्वाद सुद्धा त्याच्या पाठीशी सदैव असेल. तुम्हाला संयम ठेवावं लागणार आहे. तुम्ही पारायण करताय, ठीक आहे, तुम्ही पारायण करता, सेवा करता, खूप छान मन आहे तुमचं, पण एखाद्या वेळेस
न कळत न चुकता ते आपल्यानं होऊन जातं. ते करायचं नसतं, पण त्यावेळेस ते महाराज आपली परीक्षा घेत असतात की तुझ्यावर किती म्हणजे किती संयम आहे तुझ्यामध्ये ते बघतात. तर त्याच्यासाठी कोणी जरी तुम्ही सेवा करत असाल ना, तर आवर्जून मी तुम्हाला सांगते, किती जरी तुम्हाला राग आला असेल किंवा तुम्हाला किती जरी कोणी चिडवलं असेल, तर तुम्ही तिथे शांत राहायचं आहे. तुम्हाला तिथे खवळायचं नाही आहे, कारण की महाराज ही परीक्षा घेत असतात आणि महाराजांना संयमच खूप महत्त्वाचा आहे. आणि तुमचा संयम जर असेल ना, तर तुम्ही महाराजांच्या चरणांपाशी सदैव सदैव असणार तुम्ही आणि सदैव महाराजांचा आशीर्वाद सुद्धा तुमच्या पाठीशी असणार आहे. म्हणून जेव्हा कधी तुम्ही पारायण करत असाल तर ह्या चुका करणं टाळा. आणि आपण करत नाही ते होऊन जाते, पण तिथे स्वतःची एकाग्रता, कंट्रोल म्हणजे किती तुमच्यावर कंट्रोल आहे हे तिथे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. महाराज तर दिमाग खराब करून टाकणार तुमचा, तुम्हाला किरकिरी लावून देणार, घरामध्ये काहीतरी बाहेर शेजाऱ्यांसोबत भांडण लावून देणार. ठीक आहे, ते तर त्यांचं काम आहे, ते लावून देणारच, पण तिथे तुमचा संयम किती आहे हे पण ते पाहणार. म्हणजे दोन्ही गोष्टी महाराज पाहत असतात. महाराज बाहेरून दिसायला काट्यासारखे असतात, पण आतून त्यांचं गाऱ्यासारखं मन आहे, म्हणजे एकदम निर्मळ, सुंदर, कोमल. तर त्याच्यासाठी महाराजांना जेव्हा कधी तुम्ही पारायण करत असाल तर महाराजांना विचारायचं की मला पारायण करताना किती जरी राग आला तर ती शक्ती मला तुम्ही द्या की मी माझ्या रागावर कंट्रोल करू शकेल. तर नक्कीच आवर्जून महाराजांना ही गोष्ट म्हणायची आहे आणि पारायण करायचं आहे. आणि पारायण करत असताना चुका होणार, संकट येणार, त्याला पार पाडायचं आहे. तुम्ही जर या चुका पार पाडल्या तर 100% तुम्ही महाराजांच्या सानिध्यात असणार आणि महाराजांनी तुम्हाला निवडलेलं आहे असं समजून घ्यायचं. ठीक आहे, चला तर मग आजचा जो व्हिडिओ होता की महाराज आपली परीक्षा कशी घेतात आणि आपण त्या परीक्षेमध्ये पास होतो का नाही होतो हे आपले ब्रह्मांड नायक आपल्याला निवडतात. तर हा व्हिडिओ, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन बटनला क्लिक करायला विसरायचं नाही आहे. चला तर मग तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं वजन वाढलेलं असेल, बीपी, शुगर, थायरॉइड यासारख्या समस्या असतील तर आवर्जून माझ्या नंबरवरती कॉल करायचा आहे. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असेल. थँक्यू सो मच तुमचा वेळ घेतल्याबद्दल आणि तुम्ही पण शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकल्याबद्दल. भेटू आपण नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, महाराजांचं नामस्मरण करा, जाप करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.